नमस्ते मुलांनो, आज आपण इतिहासाचा शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा पाठ बघणार आहोत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधी महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती होती, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणं होते त्याच्याबद्दलची माहिती आणि संतांनी कशा प्रकारे कार्य केलं त्याबद्दलची माहिती, या सगळ्या गोष्टींचं आज आपण ह्या पाठात बघणार आहोत माहिती. तर मी एक एक परिच्छेद वाचते आणि तुम्हाला समजावून सांगते. पाठात येणाऱ्या मुद्द्यांनुसार मी मुद्दे फळ्यावर लिहिलेले आहेत आणि त्या तसा वाचनात येता तसा मुद्दा मी समजावून सांगणार आहे. 17व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील बहुतेक प्रदेश अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यात होता. मुघलांचा खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपला सत्ता विस्तार घडवून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. म्हणजे निजामशाह झाला, आदिलशाह झाला किंवा मुघल हे सगळे काय करत होते की त्यांचा भारताच्या दक्षिणेमध्ये, भारताचा नकाशा तुमच्या लक्षात येतो, त्याचा जो दक्षिण भाग आहे, महाराष्ट्र कुठे आहे, दक्षिणेपासून वरच्या बाजूला आहे थोडा, पण उत्तरेकडून खाली आहे. म्हणजे हा जो महाराष्ट्राचा अरबी समुद्राच्या जवळचा हा पट्टा महाराष्ट्र, तर महाराष्ट्रावरती सुद्धा त्यांना स्वतःची सत्ता स्थापन करायची होती आणि आपला राज्यविस्तार करायचा होता. आणि त्या याच्यातून त्यांचे प्रयत्न सतत सुरू असलेले दिसत होते. कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. याच काळात युरोपातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता. आता बघा, राज्य भारतीयांचं, पण इथे कोण कोण येत होतं, म्हणजे मुस्लिम राज्यकर्ते तर होतेच, त्या व्यतिरिक्त पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आणि डच हे कोण होते, दुसऱ्या देशातले लोक. कोण कोण होते, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आणि डच हे दुसऱ्या देशातले लोक होते की ज्यांना भारतामध्ये स्वतःची सत्ता स्थापन करायची होती. आणि म्हणून त्यांचं एकमेकांशी संघर्ष, म्हणजे सागर म्हणजे काय, समुद्र. मग समुद्रावरती आपलं वर्चस्व निर्माण करणं, कारण काय, समुद्रावर वर्चस्व असलं तर म्हणजे भारताच्या जवळपास आपल्याला बाकीच्या ठिकाणी पण सत्ता स्थापन करायला मदत होऊ शकते, व्यापाराच्या दृष्टीने मदत होऊ शकते, वाहतुकीच्या दृष्टीने असं त्यांचं हे होतं. त्यामुळे त्यांची आपसामध्ये संघर्ष सुरू होता. तसंच त्यांच्या व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करण्यामध्ये चढाओढ लागलेली होती. पश्चिम किनारपट्टीवर गोव्यात आणि वसईत पोर्तुगीजांनी अगोदरच राज्य स्थापन केले होते. ते इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून वखारीच्या रूपाने चंचू प्रवेश केला होता. या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत व स्वतःला सुरक्षित ठेवत होत्या, तसेच जमेल तेवढे वर्चस्व करण्याच्या बेतात होत्या. या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली होती आणि युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर असं म्हणत. आता हे सगळे काय होते, आपसामध्ये भांडण करत होते, पण भांडण इतकं पण नव्हतं की, म्हणजे भांडण करत होते पण भांडण खूप वाढू देत नव्हते, आपल्यापुरतं मर्यादित, की आपला सत्ता विस्तार झाला पाहिजे आणि आपल्यासाठी व्यापारी बाजारपेठा मिळाल्या पाहिजे, म्हणजे व्यापार करण्यासाठी बाजारपेठा काबीज केल्या पाहिजे, आपल्या ताब्यात असल्या पाहिजे, तिथे आपल्याच लोकांनी व्यापार केला पाहिजे, उद्योगधंदे केले पाहिजे, असं त्यांचं सगळ्यांचं प्रत्येकाचं तसं ध्येय होतं, म्हणजे उद्दिष्ट होतं. आणि हे लोक वेगवेगळ्या म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले लोक होते, पण प्रत्येकाच्या डोक्यावर काय होतं, टोपीसारखं वेगळं होतं, म्हणजे प्रत्येकाची टोपी वेगळी होती. शिरस्त्राण म्हणजे काय, शिर म्हणजे डोकं आणि शिरस्त्राण म्हणजे डोक्यावर परिधान केलेलं काय असेल ती वस्तू किंवा वस्त्र किंवा वस्तू असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्यावरनं त्यांना काय म्हणत, टोपकर असं म्हणत, कारण त्या बहुतेक सगळ्यांच्याच डोक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या असत, त्यामुळे त्यांना टोपकर असं म्हणत. शिवपूर्वकालीन लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यातील दुवा म्हणून काम करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेंचे स्वरूप समजण्यासाठी गाव, कसबा आणि परगणा या भौगोलिक स्थानांची ओळख होणे आवश्यक आहे.
आता जसं आता आपण भूगोल शिकताना काय करतो, आपण जेव्हा भूगोलाचा अभ्यास करतो तेव्हा काय काय विचार करतो की छोटे 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 घरं एकत्र 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 आले की त्याला आपण काय म्हणतो, गाव. बरोबर. मग गाव 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 एकत्र आले की त्याला म्हणतो तालुका. तसंच तालुके 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 एकत्र येऊन तयार होतो जिल्हा. आणि अनेक जिल्हे 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 एकत्र येऊन तयार होतं राज्य. आणि अनेक राज्य 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 एकत्र येऊन तयार होतो देश. आलं लक्षात. हे भूगोलामध्ये आपण शिकलेलो आहोत. मग पूर्वी पण असंच होतं का, तर असंच होतं, फक्त त्याला थोडंफार नाव वेगळं असायचं. तर त्याच्यामध्ये काय होतं, नाव एक सगळ्यात छोटं होतं त्याला गाव म्हणायचे. गाव किंवा कसबा, गाव किंवा मौजा, नंतर कसबा आणि परगणा असे त्यांचे नावं होते. म्हणजे जसं आपण आता गाव, तालुका, जिल्हा, राज्य असं म्हणतो की नाही, तसं पूर्वी हे नावं नव्हते, तर मौजा, कसबा, परगणा असं म्हणत असत. तर बहुतेक लोक गावामध्येच राहत, गावाला मौजा असं म्हणत. म्हणजे छोटंसं जे गाव असायचं, गाव, त्या गावाला काय म्हणायचे, मौजा. मौजा मौजा असं म्हणत होते. आणि या मौजामध्ये जो मुख्य असेल, मुख्य, त्याला काय, तो कोण असायचा, पाटील, की तो संपूर्ण गावाचा कारभार बघायचा. त्यामुळे गावाचा तो प्रमुख असेल. आणि लोकांनी जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करी. गावातील तंटा बखेडा होत असे तेव्हा शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करत असे. म्हणजे की गावामध्ये सगळ्या लोकांनी शेतीमध्ये जास्तीत जास्त पेरणी केली पाहिजे, जास्तीत जास्त शेती लागवडीखाली आली पाहिजे, ह्याच्यासाठी तो मार्गदर्शन वगैरे करत असे, लोकांना सांगत असे. आणि त्या गावामध्ये जर भांडणं झाली, कोणामध्ये भांडणं झाली, तर ते भांडण सोडवायचं, यांना समजून सांगायचं, यांना समजून सांगायचं, असं काम पण कोण करत असे, पाटील करत असे. आणि कुलकर्णी नावाचे दुसरे हे होतं, म्हणजे पद होतं ॲक्च्युली ते पण, की त्यांच्या कामात कुलकर्णी मदत करत असत. जमा झालेल्या महसुलाची नोंद करण्याचे काम कुलकर्णी करत असे. आणि त्यांच्याकडे व्यवसायासंबंधीचे हक्क परंपरेने चालत आलेले असत. गावात कारागीर जी सेवा देत त्याबद्दल शेतकरी त्यांना उत्पन्नाचा वाटा देत असत. म्हणजे कुलकर्णी, तर गावाचं काम बघायचं मुख्य कोण होतं, पाटील. मग गावामध्ये कर वसूल केला लोकांकडनं, पैसे, धान्य या स्वरूपात जो कर वसूल केलेला, त्याचा हिशोब लिहिण्याचं काम कोण करत असे, कुलकर्णी करत असे. आणि गावामध्ये जे कारागीर होते, कारागीर म्हणजे काय, वेगवेगळे कारागीर म्हणजे कोण, सुतार, चांभार, लोहार, हो की नाही, खुर्ची, टेबल खुर्ची बनवणारे, झाडापासून लाकड कापून ते हे करून साळून टेबल खुर्ची बनवणारे कोण, सुतार. सुतार. नंतर चप्पल, आपण चालतो की नाही, मग चप्पल, बूट शिवणारे चांभार, कपडे शिवणारे शिंपी, दुकान चालवणारे व्यापारी किंवा दुकानदार. मग हे असे वेगवेगळे कामं करणारे जे लोक होते त्यांना म्हणतात कारागीर. आणि असे कारागीर जे काम करत, मग त्या कामाला मोबदला काय द्यायचा, तर पैसे द्यायचं असं नाही, तर शेतकरी काय करायचे, आपल्या शेतामध्ये जे उत्पन्न मिळालं त्यातला थोडा वाटा त्यांना द्यायचे, की हे तुम्ही वर्षभर घ्या, वर्षभर आम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही द्यायचं. अशा पद्धतीने त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. आता पुढचं आहे कसबा. कसबा हे मोठे खेडेगाव असे, सामान्यतः ते परगण्याचे ठिकाण असे. इंदापूर परगण्यातील मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगण्यातील मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय शेती होता. येथे सुतार, लोहार असे कुशल कारागीरही असत. कसब्याला जोडूनच बाजारपेठा असे. शेटे आणि महाजन या पेठेचे वतनदारी कारभारी असत. प्रत्येक गावात पेठ होतीच असे नाही, मात्र पेठ बसवण्याचे काम शेटे आणि महाजनांचे होते. त्यासाठी त्यांना सरकारकडून जमीन आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत आणि पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन करत असत. आता इथे काय आहे की महाजन आणि शेटे हे
दोन मुख्य म्हणजे कसब्याचं काम बघणारे लोक. जसं आपण काय बघितलं की गावामध्ये पाटील आणि कुलकर्णी, बरोबर, तसं कसब्यामध्ये कोण असत, शेट्टे आणि महाजन, हे दोन मुख्य. की कसबा म्हणजे मोठं खेडेगावच, पण मोठं खेडं. आणि कसब्याचं कसबा म्हणजे काय असायचं की एका परगण्याचं मुख्य ठिकाण म्हणजे कसबा. मग ह्या कसब्यामध्ये काय असत, कारागीर लोक पण असत, कुशल कारागीर असत, बाजारपेठा असतात. आणि बाजारपेठा वसवण्याचं म्हणजे एखाद्या ठिकाणी बाजारपेठ तयार करण्याचं काम कोण करत, शेटे आणि महाजन हे करत असत. आणि गावकऱ्यांकडून त्यासाठी त्यांना हक्क मिळत आणि सरकारकडून जमिनी मिळत. आता बाजारपेठ बसवायची म्हणजे तिथे दुकानं बसली पाहिजे, तिथे लोक आले पाहिजे, त्यांची जाण्या येण्याची व्यवस्था झाली पाहिजे, त्यांचं वाहनाची व्यवस्था झाली पाहिजे. हे जे सगळं आहे हे सगळं शेटे आणि महाजन करत असत. पण मग त्यासाठी मोकळी जमीन हवी आहे, बरोबर. मग मोकळ्या जमिनीसाठी सरकार त्यांना जमिनी देत असे आणि शेतकरी त्यांना हक्क देत असे की आमच्यासाठी तुम्ही एवढं करा असं. हे झालं कसब्याचं. आता परगणा म्हणजे काय, तर अनेक गावे मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसे. उदाहरणार्थ पुणे परगणा हा मोठा परगणा होता, त्यात 290 गावे होती. चाकण परगण्यात 64 गावे होती. शिरवळ परगणा लहान होता, त्यात 40 गावे होती. देशमुख आणि देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असे. गाव पातळीवर जे काम पाटील करत असत तेच परगण्यावर देशमुख करत असे. आणि परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचं प्रमुख देशपांडे असे. आणि कुलकर्णी जे काम करत तेच देशपांडे करत असत. आता परगणा म्हणजे काय की अनेक गावं मिळून, गाव एकत्र मिळून परगणा तयार होतो. आणि मग ह्या परगण्यामध्ये पण 2 जण मुख्य अधिकारी, वतनदार अधिकारी म्हणजे कोण, देशमुख आणि देशपांडे. तर देशमुख आणि देशपांडे जसं म्हणजे गावामध्ये कोण होतं, पाटील आणि कुलकर्णी. कसब्यामध्ये कोण होतं, शेटे आणि महाजन. आणि तिसरं देशमुख आणि देशपांडे. मग ह्याच्यामध्ये देशमुख काय काम करायचा, जे पाटील काम करतात देशमुख काय करणार, जे गाव पातळीवर पाटील काम करणार तेच काम देशमुख करतात. फक्त देशमुख हा काय असायचा, गावं त्यांचे पाटील. मग ह्या सगळ्या पाटलांच्या वरचा म्हणजे देशमुख. तसंच सगळी कुलकर्णी गावात काम करायचे की नाही, तर त्या कुलकर्ण्यांच्या वरचा देशपांडे. असे हे परगण्यात आणि ह्याच्यात काम करत असत. आणि हे रयत आणि सरकार, रयत म्हणजे काय, लोक, आणि सरकार यांच्यामधला दुवा होते. पाटील आणि देशपांडे हे देशमुख आणि देशपांडे हे रयत आणि सरकार यांच्यामधला दुवा होते. तर काय होत असे, जेव्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असे तेव्हा हे लोक काय करायचे, देशमुख आणि देशपांडे, की या लोकांकडनं म्हणजे रयतेकडनं कर वसुली करायचे, पण कर सरकारकडे जमाच करायचे नाही, किंवा केला तर खूप उशिरा जमा करायचे, पण यांच्याकडनं मात्र घेऊन टाकायचे. मग जेव्हा दुष्काळ पडायचा तेव्हा लोक वैतागून जायचे. कारण दुष्काळ पडल्यामुळे लोकांचे खाण्यापिण्याचे हाल होत नव्हते. पाऊस पडला नाही की शेतात धान्य नाही तर जेवण नाही, अशी परिस्थिती लोकांची होत असे. आणि त्याच्यामुळे लोकांना दुष्काळात खूप त्रास होत असे. परगण्यातील गावावरती कधी परचक्र आले किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचे काम हे वतनदार अधिकारी करत असत. आणि सरकारकडे त्यावेळी हे अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत असे. कधी रयतेकडून अधिक पैसा जमा करत, तर कधी रयतेकडनं गोळा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास विलंब लावत. आणि त्यामुळे रयत त्रासलेली होती ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणजेच देशमुख आणि देशपांडेंसारख्या अधिकाऱ्यांना. आता दुष्काळाचं संकट म्हणजे काय की त्या काळामध्ये काय होतं की फक्त
पावसावर शेती, म्हणजे जसं आता धरणं वगैरे बांधलेली आहेत की नाही, तसं त्या काळामध्ये धरणं नव्हती, तलाव बांधलेले नव्हते, काही नव्हतं. म्हणजे बहुतेक मला वाटतं विहिरी पण असतील, पण फार कमी ठिकाणी विहिरी असतील. आणि त्यामुळे काय होत होतं, पावसाच्या पाण्यावरच शेती करावी लागत असे. आणि मग पावसाच्या पाण्यावर शेतीला अवलंबून राहावं लागल्यामुळे जेव्हा पाऊस पडला नाही की मग शेतात अन्नधान्य पिकायचं नाही. अन्नधान्य नाही म्हणजे लोकांना खायला प्यायला नाही, शेतकऱ्यांचे तर त्याहून जास्त हाल. अशा पद्धतीने सगळ्यांचे हाल होत होते. तर शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. मग अन्नधान्यांचे भाव वाढत, लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होई, जनावरांना चारा मिळत नसे, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असे, लोकांना गावात राहणे कठीण होत असे आणि लोक गाव सोडून परागंदा होत असत. म्हणजे काय की लोकांना गावात राहायला सुद्धा नाही मिळत, कारण खायला नाही तर काय करणार तिथे राहून. मग शेवटी लोक गाव सोडून दुसरीकडे निघून जात असे. महाराष्ट्रामध्ये असा एक मोठा दुष्काळ 1630 साली पडला होता. या दुष्काळाने लोक हवालदिल झाले. म्हणजे आता काय करायचं असा मोठा प्रश्न लोकांच्या समोर झाला की आता आपलं जीवन कसं जगायचं, आपल्या मुलाबाळांना कसं खायला घालायचं, प्राण्यांना काय खायला घालायचं, सगळे प्रश्न त्यांना. म्हणजे नुसतं खाणं पिणंच नाही तर स्वतःचं तर करायचंच, पण प्राण्यांचं काय, प्राणीसुद्धा हे होते ना, त्यांनासुद्धा खायला प्यायला मिळत नव्हतं. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घ्यायला तयार असत, पण विकत घेणाराच कोणी नव्हता असं वर्णन ऐकायला येतं. म्हणजे त्या काळामध्ये अशा पद्धतीचा दुष्काळ पडलेला होता की म्हणजे असं वाचनात आलेलं की लोक स्वतःला विकायला तयार असे. मला विकत घ्या, पण मला पैसे द्या, माझ्या मुलाबाळांना खायला घालता येईल, असं त्यांचं चालत असे. पण विकत घेणारा कोणी नव्हता असं दुष्काळाच्या संदर्भात वाचनामध्ये येतं. त्यामुळे काय, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, गुरेढोरे मेली, व्यवसाय खचला, उद्योगधंदे संपुष्टात आले, आर्थिक व्यवहार खुंटले, लोक देशोधडीला लागले. अशा पद्धतीने एक मोठं आव्हान, दुष्काळ म्हणजे एक मोठं आव्हान लोकांपुढे होत असे. वारकरी पंथाचे कार्य. वारकरी पंथाचे कार्य, तर त्या काळामध्ये वारकरी हे जे होते हे समाजात सुधारणा आणण्याचं, लोकांना जागरूक करण्याचं काम करत असत. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे लोकांमध्ये समज, अंधश्रद्धा या गोष्टींमध्ये जाणीव निर्माण व्हायची की हे काय आहे, हे चांगलं आहे की वाईट आहे, म्हणजे चांगल्या वाईटामधला फरक हे सगळं त्यांच्यामुळे कळत असे. तर अंधश्रद्धा, कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते, त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती, रयतेची स्थिती फारच हलाखीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले होते. म्हणजेच काय, अंधश्रद्धा आणि कर्मकांड याच्यावरतीच लोकांचा पगडा होता. म्हणजे काय, अंधश्रद्धा म्हणजे काय, नुसतं देवदेव करणं नाही तर भूत खेत किंवा काय म्हणतात ना, काहीतरी जादू वगैरे करणं, हे जे आहे हे त्या काळामध्ये खूप होतं लोकांमध्ये. तर लोकांचं काम करणं किंवा काहीतरी स्वतःहून करणं हे ह्याच्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट त्यांना असायचा. आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती खूप हालाखीची झालेली होती की समज नव्हती. कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून याने केलं त्याने केलं असं सगळं होत होतं. मग तेव्हा वारकरी पंथाचा खूप उपयोग समाजाला झाला. तर महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. मग एकदम सुरुवातीचे संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर हे मुख्य दोन संत होते की त्यांच्यानंतर पुढे पुढे आलेले सगळे संत त्यांचं कार्य पुढे चालू ठेवलं त्यांनी. तर नंतर संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महम्मद इत्यादी संत मंडळीत संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई, म्हणजे नुसते संत पुरुष होते असं नाही तर स्त्रियासुद्धा संत होत्या. त्याच्यामध्ये संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई, संत
निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपत्रा, संत बहिणाबाई सिऊरकर अशा वेगवेगळ्या म्हणजे संत महिला होत्या. आणि हे सगळ्यांचं काय होतं, मुख्य दैवत कोण होतं, विठ्ठल. विठ्ठल विठ्ठलाला ते पूजत असत. आणि पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व मंडळी भक्तिसागरात न्हावून निघत. म्हणजे त्यांचं मुख्य ठिकाण कोणतं होतं, संतांचं पंढरपूर. पंढरपूरमध्ये सगळे संत भेटत, त्यांची काय चर्चा किंवा भजन कीर्तन भक्तिगीतं हे सगळं जे काय असे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या तिथे होत असत. तर आता आपण एकेका संतांच्या बद्दलची माहिती बघूया. तर संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत, एक कुशल संघटक होते आणि उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जाती जमातींमधील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंग रचना प्रसिद्ध होती. अनेक संतांवर व सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले. त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहेब यांच्यात ग्रंथात समाविष्ट करण्यात आलेली आहे. आणि त्यांनी भगवत धर्माचा संदेश गावोगावी पोचवण्याचे कार्य केले. आणि विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधलेली आहे. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. आता संत नामदेव हे महाराष्ट्रातले संत होते, पण संत ते कार्य करत 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 पुढे कुठे पंजाबपर्यंत गेले. आणि शीख लोकांचा गुरु ग्रंथ साहिब नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यात सुद्धा त्यांच्या कार्याचा उल्लेख आहे. त्यांनी केलेली कीर्तनं आहेत. आणि त्यांनी काय केलं, समाजातल्या सर्व जाती जमातीतले पुरुष आणि स्त्रिया यांना एकत्र करण्याचं काम केलं. की यांना एकत्र करून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असा त्यांनी ही प्रतिज्ञा त्यांनी सर्वांपर्यंत पोचवली. म्हणजे काय, की सगळ्यांना समतेचा भाव त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या अनेक अभंग रचना प्रसिद्ध आहेत. आणि त्यांनी गावोगावी भागवत धर्माचा प्रसार केला. आलं लक्षात, समजलं. आता संत ज्ञानेश्वरांबद्दल तुम्हाला थोडं का होईना माहीत असेल असं मला अंदाज आहे. कारण संत ज्ञानेश्वरांच्यावर आधारित अनेक पिक्चर वगैरे तुम्ही बघितलेले असावेत असं मला वाटतंय. कारण पिक्चर येऊन गेलेले त्यांच्याबद्दलचे. त्यामुळे मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वरांची बहीण वगैरे हे तुम्हाला माहीत असावं असं मला वाटतंय. मला माहिती नाही तुम्हाला माहिती की नाही, पण मला असं वाटतं की हे पिक्चर वगैरे तुम्ही बघितला असेल असं मला वाटतंय. चला, तर संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. आणि त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरता येईल असा आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन कधी ढळू दिले नाही आणि कटुता बाळगली नाही. ज्ञानेश्वरातील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि भगिनी संत मुक्ताबाई यांच्या काव्यरचना प्रसिद्ध आहेत. आता संत ज्ञानेश्वरांवर एक अख्खा पिक्चर आहे. म्हणजे त्यांचं जीवन कसं होतं, त्यांचे आईवडील कोण होते, काय काय अगदी त्यांचं जीवन जे होतं ते कष्टांनी भरलेलं होतं, त्रासाने भरलेलं होतं. पण तरी त्यांनी स्वतःच्या वागण्यात कधी कोणत्या प्रकारची कटुता येऊ दिली नाही. आणि त्यांनी काय केलं, भगवद्गीता हा जो श्रीकृष्णाने जे अर्जुनाला सांगितलेले उपदेशाचे वचन होते किंवा उपदेश होता तो भगवद्गीतेमध्ये लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कसं वागलं पाहिजे, कोणत्या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजे ह्याचं सगळं महत्त्व दिलं आहे. तर तो ग्रंथ जो आहे तो संस्कृतमध्ये होता, पण मग त्याचं मराठीमधून त्यांनी भावार्थ दीपिका अर्थातच ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी, त्याच्यामध्ये त्याचं ट्रान्सलेशन म्हणजे
अनुवाद केलेला आहे मराठीमध्ये. आणि त्यांनी अमृतानुभव नावाचं एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये सुद्धा काय केलं आहे त्यांनी, अभंग आणि अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. भक्तिमार्ग, भक्ती म्हणजे काय की एखाद्याच्या चरणी आपण आपली श्रद्धा ठेवणं म्हणजे भक्ती. मग हे सामान्यांना आचरता येईल असे आचार धर्म सांगितलं. आचरता येईल म्हणजे काय, आपण त्या पद्धतीने वागू शकू, आपल्या आचरणात आपल्या वागण्यात त्या गोष्टी येतील, सहजपणे येतील, अशा गोष्टींचं महत्त्व सांगितलं. उदाहरणार्थ नेहमी खरं बोलावं. आता हे आपल्या आचरणात आणणं काही अवघड नाही ना, तसं चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. हे सांगितलेलं आहे की जे सर्वसामान्य लोक आचरणात आणू शकतील. तपश्चर्याला बसा 12 वर्ष, हे आपण नाही आचरणात आणू शकत, बरोबर, पण रोज देवाला पूजा करा, देवाला हात जोडून प्रार्थना करा, हे आचरणात आणू शकतो की नाही. 12 वर्ष असं ध्यानस्थ बसायचं, 12 वर्ष, 1 वर्ष 2 वर्ष असे 12 वर्ष बसणं असं शक्य नाही आहे. ते साधू संन्यासीच करतात, आपण करू शकत नाही. म्हणजे सर्वसामान्य आचरणात काय आणू शकतात की देवाला नमस्कार करून प्रार्थना करणं, अशा पद्धतीचे सगळ्या गोष्टी त्यांनी त्या अमृतानुभवमध्ये सांगितलेल्या आहे. आणि त्यांचं मी सांगितलं त्याप्रमाणे की त्यांचं जीवन अतिशय कष्टाने भरलेलं होतं. समाजाने त्यांना खूप त्रास दिलेला होता, पण तरीसुद्धा त्यांनी स्वतःच्या मनामध्ये सगळ्या लोकांबद्दल वाईट विचार कधी केला नाही. नेहमी मन छान स्वच्छ ठेवलं, चांगले विचार केले. आणि त्यांचं जे पसायदान आहे, हे पसायदानामध्ये जीवनाचे अनुभव त्यांनी सांगितलेले आहे. उदात्त संस्कार त्यांनी सांगितलेले आहे. आणि त्यांचे बंधू म्हणजे निवृत्तीनाथ हे मोठे सोपानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई, हे तिन्ही त्यांचे भावंड होते. ते पण संतच आहेत. मला लक्षात संत ज्ञानेश्वर समजलं. आता संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत. त्यांचे साहित्य विपुल आणि विविध प्रकारचे, त्यात अभंग, गवळण, भारुडे इत्यादींचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी केली, ती सोपी आणि सविस्तर केली. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकांचे जीवनाचे चित्र रेखाटले. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथांच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला. आणि अभंगात जिव्हाळा आहे, परमार्थासाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी सांगितले आणि स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपली भाषा मराठी कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. संस्कृत वाणी देवे केले, परी प्राकृत काय चोरापासून झाली. त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले, असं त्यांनी धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांवर कडक टीका केली. म्हणजे हे जे होते महाराष्ट्रातले भक्ती चळवळीतले ते महान संत होते. आणि त्यांच्या अभंग आणि गवळणी, भारुडं, म्हणजे आपण गॅदरिंगमध्ये नाचाच्या याच्यामध्ये भारूड वगैरे बसवतात की नाही, मागे झालेलं आहे ते भारूड वगैरे बसवलेलं होतं. तर ते जे आहे ते कोणी लिहिलेले, एकनाथांनी, संत एकनाथांनी लिहिले. आणि त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी आणि सविस्तर केली त्यांच्या याच्यातून. आणि रामकथेच्या निमित्ताने जीवनाचे चित्र रेखाटले. रामकथा म्हणजे कोणाची, रामायणामध्ये रामाची कथा, त्याचा आणि लोकजीवनाचा त्यांनी संबंध कसा येतो ते दाखवून दिलं. नंतर भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला. भागवत धर्मामध्ये संस्कृतमध्ये जे लिहिलेलं आहे ते सगळं मराठीमध्ये अर्थ सांगितला. विशद केला म्हणजे अर्थ सांगितला. नंतर त्यांनी स्वतःच्या आचरणाने हे दाखवून दिलं की परमार्थासाठी प्रपंच सोडण्याची गरज नाही. त्यांनी काय दाखवलं की जर आपल्याला देवदेव करायचं असेल, सतत देवाचं नाव घेऊन देवाच्या मागे म्हणजे भक्ती करायची असेल खूप, तर त्यासाठी घर सोडून जा आणि घराच्या बाहेर जंगलात जाऊन मग तुम्ही करा, असं काही आवश्यकता नाही. तर आपण घरात राहून घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून आपण देवाचं नाव घेऊ शकतो किंवा देवाची भक्ती करू शकतो, असं त्यांनी स्वतःच्या याच्यातून दाखवून दिलं. आणि त्यांचं म्हणणं होतं की मराठी भाषा ही सुद्धा अत्यंत चांगली भाषा आहे. संस्कृत ही देवाची भाषा आहे. त्यांनी काय सांगितलं, संस्कृत वाणी देवे केले.
तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली. म्हणजे त्या काळामध्ये जे समाजातले काही लोक होते, काही विशिष्ट धर्माचे लोक होते, की त्यांना असं वाटायचं नाही संस्कृत भाषाच चांगली आहे, मराठी चांगली नाही आहे किंवा मराठीला एवढं महत्त्व नाही असं त्यांना वाटायचं. तर त्यावेळी एकनाथांनी काय सांगितलं की संस्कृत भाषा ही देवापासून आलेली आहे, पण मग मराठी काय चोराने जन्माला घातली का? नाही, तर ती आपली भाषा आहे, आपण भाषेचा आदर केला पाहिजे आणि त्याचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे असं त्यांनी अगदी त्या पंडितांना, पंडित जे होते ते समाजातले, तर त्यांना ठणकावून सांगितलं, घाबरले नाही त्यांना सांगताना. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने संत एकनाथांचं महत्त्व किंवा संत एकनाथांचं कार्य इथे सांगितलेलं आहे. आता पुढचे संत आहेत संत तुकाराम. हे पुण्याजवळ देहूगावचे. त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगताना, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्या दृष्टिकोनामुळे त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेली कर्जांची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक लोकांना, कुटुंबांना कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर आणि अंधश्रद्धांवर अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडोनिय धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असे त्यांचे शिकवणीचे सार सांगता येईल. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला आणि त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही असा दावा करून त्यांनी त्यांच्या वया इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला धीरोदात्तपणे तोंड दिले. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातींचे होते. नावजी माळी, गौनरशेठ वाणी, संताजी जनगाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिऊरकर, महादजी कुलकर्णी यातील काही नावे. तर गंगारामपंत मवाळ आणि संताजी जनागडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. तर संत तुकाराम हे काय होते? नुसते संत नव्हते, तर समाज सुधारण्याचं पण ते काम करायचे. आणि त्यांचा जन्म कुठे झालेला? देहूगावचे होते ते. आणि त्यांचं म्हणणं होतं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजे नुसतं देवाची भक्ती करणं हे महत्त्वाचं नसून समाजातले जे गरीब किंवा रंजले गांजले लोक आहेत की ज्यांना त्रास होणार आहे, म्हणजे समाजातल्या आर्थिक परिस्थितीमुळे त्रास होतो किंवा गरीब परिस्थितीचे लोक आहेत, अशा सगळ्या लोकांना, सगळ्या जाती, खालची जात असो वरची जात असो, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना जवळ करणारा, त्यांना मदत करणारा, तोच खरा अर्थाने देव. देव म्हणजे काय असतं? देव म्हणजे कुणीतरी एखादी न दिसणारी व्यक्ती आहे का? तर देव म्हणजे आपण असं व्यक्तिमत्व की जे समाजातल्या सगळ्या लोकांना मदत करण्याची भावना मनात ठेवतं, त्यांच्याबद्दलची दया प्रेम आपल्या मनात असतं, असा जो व्यक्ती आहे त्याला देव समजायचं. देव असा काही वेगळा नसतो असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांच्या मनात हा दृष्टिकोन असल्यामुळेच त्यांनी काय केलं की जे काही त्यांच्याकडे कर्जाचे हे होत्या, म्हणजे कर्ज घेताना काय करायचे, पूर्वी जमीन गहाण टाकायचे. म्हणजे आता समजा मला पैसे हवेत, मग पैसे हवेत तर काय करणार, माझं जे शेत असेल त्याचे जे कागदपत्र असतील ते कागदपत्र मी देणार आणि पैसे घेणार. अशा पद्धतीने गहाण टाकलेले अनेक कागदपत्र होते, अनेक लोकांचे होते. मग त्यांनी काय केलं, सगळे जे कागदपत्र होते ते सगळे घेतले आणि नदीमध्ये पाण्यात टाकून दिले. की त्यांना सांगितलं, आता तुम्ही कर्जातून मुक्त, मला पैसे देऊ नका, तुमचे कागदपत्र मी टाकून दिले नदीमध्ये, आता तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही आहे, तुम्ही आता बिंदास तुमच्या शेतात छान काम करा, शेती पिकवा, खा, असं त्यांनी सांगितलं. तर अशा पद्धतीने त्यांचं कार्य पण चांगलं होतं. म्हणजे नुसतंच संत नव्हते, तर
नुसतंच अभंग करणं किंवा हे करणं असं नव्हतं, तर त्यांचं समाज कार्यामध्ये म्हणजे लोकांना मदत करण्यामध्ये सुद्धा त्यांची जोड होती. आणि त्यांच्या शिकवणुकीमुळे काय होते, समाजातले काही कर्मठ लोक होते, म्हणजे ते काय करायचे, समाज सुधारणेच्या गोष्टी लोकांना सांगायचे. तर समाजातले काही लोक होते की त्यांना ते आवडायचं नाही, की हे काय आहे, काय पण सांगतो हा माणूस. तर ते म्हणायचे की हा काही संत नाही आहे, हा असाच आहे. आणि मग यांना अभंग करण्याचा अधिकार नाही, त्यांनी अभंग लिहायचे नाही असं ते सांगायचे. मग अभंग लिहायचे नाही म्हणजे काय, हा काही असा लिखित नियम नाही की कोणी अभंग लिहायचे कोणी नाही लिहायचे, असं काही नाही आहे. पण तुकारामांनी लिहिलेले अभंग होते ह्या लोकांना मान्य नव्हते, कारण नुसता अभंग नसायचा, तर त्या अभंगाच्या माध्यमातून जनजागृती केलेली असायची, लोकांना शिकवण दिलेली असायची. म्हणून ह्या कर्मठ लोकांना ते अभंग मान्य नव्हते. मग त्यांनी लिहिलेल्या ज्या वह्या होत्या, अशा वह्या म्हणजे पूर्वी काय पानांवरती लिहायचे, बरोबर. ते त्या काळात पेन वगैरे नव्हता, टाकमध्ये शाईमध्ये बुडून, टाकाने लिहिलेलं शाईमध्ये बुडून असे पानं तयार करून त्याची वही तयार केलेली असायची. मग त्या सगळ्या वह्या नदीमध्ये पाण्यामध्ये टाकून दिल्या, त्यांचे हे ठेवले नाही. आता डोक्यात असेल तर किती असणार आहे ना, त्यांनी खूप सारे लिहिलेले होते अभंग, पण सगळे नदीत टाकून दिले त्या कर्मठ लोकांनी. आणि त्यांना विरोध केला की तुम्ही नाही अभंग लिहायचं, तुम्हाला अधिकार नाही अभंग लिहिण्याचा, असं सांगितलं. आणि मग हे संत तुकारामांचे शिष्य जे होते ते पण वेगवेगळ्या जाती धर्मांचे होते, वेगवेगळ्या जातींचे होते, खालच्या जातीचे, वरच्या, म्हणजे काही सोनार, चांभार वगैरे असे वेगवेगळ्या जाती धर्माचे जातींचे लोक त्यांचे शिष्य होते. त्याच्यातलेच गंगारामपंत मवाळ आणि संताजी जनगाडे हे जे दोघंजण होते, यांनी काय केलं, संत तुकारामांचे जे अभंग लिहिलेले पाण्यात टाकले की नाही, ते त्यांनी आठवून आठवून लिहून काढले पुन्हा. अशा पद्धतीने त्यांनी त्यांचे अभंग जिवंत ठेवले, म्हणजे आपल्याला त्यामुळेच ते वाचायला मिळू शकतात. समजलं. आता हे सगळे संत आपण बघितलं. आता संतांच्या कार्याची फलश्रुती, संतांच्या कार्याची, संत कार्याची फलश्रुती म्हणजे काय, की संतांनी जे काम केलं त्याची फलश्रुती, फलश्रुती म्हणजे जे काम केलं त्याच्या बदल्यात काय बदल घडला समाजामध्ये, काही बदल घडला का काहीच झालं नाही, जसंच्या तसं होतं, तर ते आपण बघूया. संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी व मानवता धर्म शिकवला, एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे, एकजुटीने राहावे ही शिकवण दिली. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती आणि निरनिराळ्या प्रकारची निसर्ग संकटे आली असताना त्यांची पर्वा न करता कसे जगावे हे शिकवले. त्यामुळे त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. बघा, संतांनी जे जे काही काम केलं त्याच्यामुळे समतेचा संदेश दिला, आणि त्यामुळे म्हणजे सगळे लोक सेम, समान. त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं, की सगळ्यांनी माणुसकीने एकमेकांना मदत करायची, सगळ्यांनी एकमेकांवरती प्रेम करायचं, एकजुटीने राहायचं, असं त्यांनी सांगितलेलं होतं. नंतर दुष्काळजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक संकट, निसर्गामध्ये आपोआप येणारं जे संकट असेल, पाण्याचा पूर आला किंवा दुष्काळ पडला, पाऊस पडला नाही, किंवा विजा पडल्या, काहीही वादळ आलं, मग ह्यावेळी जी दुष्काळजन्य म्हणजे जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीला सगळ्यांनी एकत्र येऊन तोंड दिलं पाहिजे, एकमेकांना मदत केली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं, लोकांमध्ये, महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. मला लक्षात. समाजात धर्माची अवनती झाली होती, अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. समाजात धर्माची अवनती म्हणजे प्रगती, त्याच्या विरुद्ध अवनती म्हणजे अधोगती झालेली होती, की लोक एकमेकांना विचारत नव्हते, भांडणं होते, क्लेश होते, सगळं जे वाईट गोष्टी समाजात होत्या त्या सगळ्या दूर झाल्या संतांच्या कार्यामुळे. आणि ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले, लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःखे समजावून घेत भक्ती मार्गाचा पुरस्कार करू लागले. अशावेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांचा विरोध करत, हा विरोध सहन करणे म्हणजेच आपल्या कर्तव्याचा एक भाग आहे असे संत मानत. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात,
या शब्दात संत तुकारामांनी खऱ्या संताचे लक्षण सांगितले. आता हे सगळं करत असताना म्हणजे संत जेव्हा समाजात चांगलं काम करत होते तेव्हा काय होत होतं की समाजातले काही कर्मठ लोक असते, वाईट लोक होते की ते वाईट लोक या संतांना त्रास द्यायचे. पण तरीसुद्धा संतांनी आपलं काम बंद केलं नाही, तर त्यांनी काय केलं, आपलं काम चालूच ठेवलं. त्रास सहन करायचा, बोलणी ऐकायची, पण आपलं काम चालूच ठेवलं. आणि तेव्हा संत तुकाराम काय म्हणतात, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. म्हणजे तुका म्हणे म्हणजे तुकाराम म्हणत असत की तोच खरा संत आहे जो जगाचे आघात म्हणजे जगाचा बोलणं, मार, हे ते सगळं जे काही त्रास आहे तो सहन करतो, तोच खरा संत असतो. शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणले. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका केली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहायला हवे, ही शिकवण समाजाला दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापली कर्तव्य कर्मे सोडली नाही. त्यांनी आपल्या कामात परमेश्वर पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे संत सावता महाराज म्हणाले. त्यांचे हे विधान शेतीच्या कामासंदर्भात असले तरी संतांच्या दैनंदिन जीवनातील अन्य प्रकारच्या कामांनाही लागू पडते. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. आता जे काही शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेत म्हणजे संस्कृत भाषेत ज्या ज्या गोष्टी होत्या पण त्या समाजासाठी चांगल्या होत्या, त्या सगळ्यांचं ट्रान्सलेशन त्यांनी ह्याच्यामध्ये मराठी भाषेमध्ये म्हणजे लोकांच्या बोलीभाषेमध्ये केलं. आणि त्यामुळे काय झालं की लोकांना ते सगळं आपलं आपलं वाटायला लागलं आणि लोक त्या पद्धतीने आचरण करायला लागले. आणि संतांनी काय सांगितलं की आपण सगळेजण देवाची मुलं आहोत आणि मग त्यामुळे आपण एकमेकांशी कसं प्रेमाने वागलं पाहिजे. मग हे लोकांना पटायला लागलं आणि मग लोक पण तसं वागायला लागले. आणि हे सगळं करत असताना संत काय फक्त नुसतं शिकवण देण्याचं काम करत नव्हते, तर संत काय करायचे, आपलं जे काम आहे, आपल्या घरातलं जे काम आहे ते सगळं काम करून आपलं कर्तव्य पूर्ण करून मग अभंग रचणं किंवा लोकांना उपदेश देणं हे करत असत. तर त्याच्यात संत सावतामाळी त्यांनी काय सांगितले, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे कांदा मुळा भाजी हे काढण्यासाठी मला जे कष्ट करावे लागतात आहेत ते तर मी करणारच आहे, त्यातच माझा विठ्ठल सामावलेला आहे. कारण शेतकरी शेतात जे काही करतो, काम करतो आणि त्यातून जे काही निर्माण होतं ते सगळं काही तो एकटा खात नाही. ते जे काही निर्माण होतं शेतामध्ये जे पीक येतं तो काही शेतकरी एकटा खातो का, नाही, तर तो सगळ्यांना द्यायला त्याला त्याचा उपयोग होतो. म्हणजेच जे कष्ट तो करतो ते सर्वांच्या वाटेला मिळतं. म्हणून तो म्हणतो की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे कांदा मुळा भाजी मी तयार केली आहे पण याच्यातच माझा विठ्ठल सामावलेला आहे. विठ्ठल कसा काय सामावला, तर हे सगळे लोक खातील आणि त्यांना तृप्त झालेलं बघून माझा विठ्ठलसुद्धा आनंदी होईल. अशा पद्धतीने ते म्हणजे त्या कामामध्ये सुद्धा देव बघत होते आणि काम करून कर्तव्य पूर्ण करून ते उपदेश वगैरे करत होते. आता पुढचं आहे रामदास स्वामी. तर हे पण एक संत होते. रामदास स्वामी मराठ्यातील जामगावचे बालोपासनेचे महत्त्व त्यांनी सांगितलेले आहे. मराठा की तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असे संदेश त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक इत्यादी साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोक चळवळीचे आणि लोक संघटनेचे महत्त्व सांगितले. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ हे संप्रदायाचे केंद्र आहे आणि रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार त्यांनी केला आणि आपल्या विचारांचे प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवास केला. आता हे मूळचे कुठले, मराठवाड्यातल्या जामगावचे होते आणि त्यांनी काय केलं,
मराठा ती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचा हा संदेश सगळ्या समस्त मराठी बांधवांसाठी किंवा महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टक आणि मनाचे श्लोक हे 3 साहित्यातले मुख्य घटक त्यांनी लिहिलेले आहेत आणि याच्यातून पुष्कळ समाज जागृती त्यात होत असते. आणि जनतेला त्यांनी व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले, लोकसंघटनेचं महत्त्व सांगितलं. व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले म्हणजे काय, की आपण व्यवहार कसा केला पाहिजे, समाजात वावरताना व्यवहार कसा केला पाहिजे, तो आर्थिक व्यवहार असू दे, भावनिक व्यवहार असू दे, कसा केला पाहिजे याचं त्यांनी महत्त्व सांगितलं. आणि चाफळ हे संप्रदायाचे प्रमुख केंद्र, त्यांनी समर्थ संप्रदाय स्थापन केला आणि चाफळ हे संप्रदायाचं प्रमुख केंद्र आहे. आणि राम आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. आणि ते समर्थ रामदास हे कोण होते, रामाचे आणि हनुमानाचे उपासक होते. त्यांच्या उपासनेचा त्यांनी प्रसार केला. समजलं हे. आता पारतंत्र्यातील स्वातंत्र्याची प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती. या काळात महाराष्ट्र आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता. त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजीराजांचे स्थान अग्रभागी होते. म्हणजे त्या काळामध्ये जरी म्हणजे महाराष्ट्रावरती आदिलशाहीचं राज्य होतं तरीसुद्धा महाराष्ट्र स्वतंत्र झाला पाहिजे, त्याची एक त्याचं एक अस्तित्व असलं पाहिजे असा विचार करण्यामध्ये शहाजीराजे हे पुढे होते, म्हणजे अग्रभागी होते. त्यांना ते स्वातंत्र्याचं महत्त्व त्यांना जास्त वाटत होतं आणि त्यांना असं वाटत होतं की आपल्या महाराष्ट्रावर दुसऱ्या कोणाची सत्ता असता कामा नये, आपलं महाराष्ट्र हे आपलं स्वतःचं असलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. तर आता इथे हा पाठ संपलेला आहे. तुम्ही पुन्हा एकदा पाठाचं वाचन नीट करा, व्हिडिओ पुन्हा बघा आणि प्रश्नांची उत्तरं लिहून काढा.